श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत परंपरा चालीरीती यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबात दररोज अगदी न चुकता नियमितपणे आपल्या घरातील आराध्य कुलदेव कुलदेवी यांचे पूजन केले जाते. तिन्ही सांजेला करण्यात येणाऱ्या पूजेच्या वेळी आपण काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण दररोज सकाळी आपल्या देवघरातील देवी देवतांची विशेष सेवा करत असतो, पूजा करत असतो. त्याचप्रमाणे तिन्ही सांजेच्या वेळेला देखील आपल्याला देवघरातील देवांची पूजा करायची आहे. परंतु ही करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि काही लोकांना याविषयी माहिती नसते आणि आपल्याकडून नकळतपणे अशा काही चुका घडतात जेणेकरून आपण कितीही देवदेव केले, पूजा केली तरी देखील आपण केलेल्या पूजेचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही. तिन्ही सांजेला किंवा रात्री आपण पूजा करताना कोणत्या नेमक्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आज आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुमच्यापर्यंत संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती पोहोचेल आणि त्याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या देवघरातील देवी देवतांची न चुकता सकाळी आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला पूजा केली जाते. काही ठिकाणी तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपल्या घरातील देवांची पूजा केली जाते, तर काही ठिकाणी कौटुंबिक परंपरा मान्यता यानुसार पूजा करण्यात येते. भगवंतांचे नामस्मरण पूजन अत्यंत शुभ मानलं जातं. मानसिक शांतता प्रसन्नता लाभण्यासाठी देवतांचे पूजन नामस्मरण उपयुक्त असल्याचं म्हटलं जातं. आराध्य देवता कुलदैवत यांच्या पूजनामुळे कौटुंबिक सुख समृद्धी वृद्धिंगत होते. देवतांचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात असं म्हटलं जातं. दिवसभरात केलेल्या देवतांच्या पूजन नामस्मरणामुळे शुभ फळ प्राप्त होते, तसेच समाधानाची अनुभूती देखील आपण घेऊ शकतो असे आपल्या पुराणात देखील सांगण्यात आलं आहे. सकाळी देवतांचे यथाशक्ती यथासंभव पूजन आणि तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावणे, धूप घालणे असं पिढ्यानं पिढ्या नित्यनेम सुरू असतो. काही पूजा किंवा व्रत वैकल्ये तिन्ही सांजेला केली जातात. तिन्ही सांजेला करण्यात येणाऱ्या पूजनावेळी काही नियम किंवा संकेत पाळणं अत्यंत आवश्यक आहे. तर जो पहिला नियम आहे जो आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला पाळायचा आहे, तर तो म्हणजेच अनेक ठिकाणी सकाळी देवी देवतांची पूजा करताना शंखनाद करण्याची पद्धत आहे. मात्र पुराणातील काही उल्लेखानुसार तिन्ही सांजेला किंवा रात्री पूजा करताना शंखनाद कधीही चुकूनही करू नये असं सांगितलं जातं. कारण सूर्यास्तानंतर देवी देवता विश्राम करायला जातात अशी मान्यता आहे आणि त्यामुळं तिन्ही सांजेला किंवा रात्री केलेल्या शंखनादामुळे देवतांच्या साधनेत व्यत्यय येऊ शकतो. तसेच वायुमंडळात अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म जीवनाचा विश्राम बाधित होतो. त्यामुळं असं केल्यानं पूजनाचा लाभ आपल्याला प्राप्त होत नाही, उलट नुकसानच आपल्याला सोसावे लागते. त्यामुळं मनोभावे केलेल्या पूजेला अर्थ प्राप्त होत नाही आणि त्यामुळं आपण तिन्ही सांजेच्या वेळेला ज्या वेळेला पूजा करत असतो त्यावेळेला चुकूनही शंखनाद करू नये असं आपल्या हिंदू धर्मशास्त्र सांगत असतं. आता जी पुढील गोष्ट आहे ती देखील आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे घंटानाद. घंटानाद केल्यानं एक प्रकारची सकारात्मकता, चैतन्य, उत्साह आपल्यामध्ये संचारतो. अनेक घरांमध्ये त्यांच्या देवघरामध्ये अशा काही मोठ्या घंटा आपल्याला पाहायला मिळत असतात. सकाळी केल्या जाणाऱ्या देवपूजेच्या वेळी आवर्जून घंटानाद हा करण्यात येतो. काही ठिकाणी छोट्या स्वरूपातील घंटा असतात, तर काही ठिकाणी मोठ्या स्वरूपातील असतात. काही ठिकाणी दररोजच्या पूजनात घंटिका देवीचे पूजनही केले जाते. मात्र पुराणातील काही मान्यतानुसार तिन्ही सांजेच्या पूजनाच्या वेळी किंवा देवासमोर दिवा लावताना कधीही चुकूनही घंटानाद करू नये असं देखील सांगितलं जातं. घंटानाद केल्यानं वायुमंडळातील सूक्ष्म जीवांच्या विश्रामात बाधा येते असं म्हटलं जातं आणि त्यामुळं सूर्यास्तानंतर घंटानाद शक्यतो टाळावं नाही तर करूच नये असं आपला हिंदू धर्म सांगत असतं. तर ही चूक देखील आपल्याला तिन्ही सांजेला देवपूजा करत असताना अवश्य टाळायची आहे. आता पुढील तिन्ही सांजेला आपल्याला कोणाचं पूजन करायचं आहे, तर आपल्या हिंदू पुराणानुसार तिन्ही सांजेला किंवा रात्रीच्या वेळी सूर्य पंचदेवतांचे पूजन करणे वर्ज्य मानले गेले आहे. सूर्य पंचायत देवतांमध्ये सूर्य, गणपती, दुर्गा, शिव आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचा समावेश आहे. तिन्ही सांजेला या सूर्य पंचदेवतांचे पूजन चुकूनही
करू नये. त्याचबरोबर इतर जे देवी देवता आहेत तर त्यांचं पूजन करावं असा आपला हिंदू धर्म सल्ला देतो. तिन्ही सांजेला किंवा रात्रीचे पूजन करणं शुभ लाभदायक ठरतं. तसेच या देवतांचे शुभाशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात अशी मान्यता आहे. तर दुसरीकडे तिन्ही सांजेला किंवा रात्री सूर्य पंचदेवतांचे पूजन केल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं असं देखील आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. आणि त्यामुळेच मी तुम्हाला जे 5 देवी देवता सांगितलेले आहेत, म्हणजे सूर्यपंचायत देवी देवतांमध्ये सूर्य, गणपती, दुर्गा, शिव आणि भगवान श्रीहरी विष्णू या जे 5 देव आहेत तर यांचे आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला चुकूनही पूजा करायची नाहीत. बाकी जे इतर देवी देवता आहेत तर त्यांची आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला विशेष सेवा करायची आहे. आता पुढील जो नियम आहे, पुढील जी गोष्ट आहे जी आपल्याला पाळायची आहे ती म्हणजे श्री विष्णूंसह अन्य देवी देवतांच्या पूजनात तुळशीच्या पानाला विशेष महत्त्व आहे. मात्र सूर्यास्तानंतर तुळशीची पानं कधीही तोडू नयेत. एवढंच नव्हे तर तुळशीच्या पानांना स्पर्शही करू नये. असं म्हणतात की आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार तिन्ही सांजेला किंवा रात्री तुळशीची पानं तोडणं किंवा त्यांना स्पर्श करणं वर्ज्य मानलं जातं. असं केल्यास आपल्यात आर्थिक समस्या आपल्या कुटुंबात होऊ शकतात. त्यामुळं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते. आपल्या घरामध्ये सतत काही ना काही गोष्टीवरून वादविवाद, कलह होण्याची देखील शक्यता आहे. आणि त्याचबरोबर आपल्या घरावरती लक्ष्मी मातेचा कधीही कृपाशीर्वाद राहणार नाही. आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्याची देखील शक्यता आहे. कारण तुळस ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि तुम्ही जर अशा प्रकारे जर या तुळशी मातेची जर पानं तोडली तर लक्ष्मी माता नाराज होऊ शकते. आता पुढील जो गोष्ट आहे, नियम आहे जो आपल्याला पाळायचा आहे, तो म्हणजेच आपल्या हिंदू पुराण शास्त्रानुसार तिन्ही सांजेला किंवा ज्यावेळेला आपण तिन्ही सांजेनंतर देवाची पूजा करत असतो तर त्यावेळेला पूजा करत असताना आपलं मुख हे उत्तर दिशेला असावं. अशा प्रकारे आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करायला बसायचं आहे. वास्तुशास्त्रातही उत्तर दिशेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. त्यामुळं उत्तर दिशेकडे तोंड करून केलेले पूजन हे पुण्य फलदायी ठरत असते आणि त्यामुळंच आपल्या देवघरातील देवांची पूजा करत असताना तिन्ही सांजेच्या वेळेला तसेच सकाळी सुद्धा तुम्ही पूजा करत असताना आपल्याला उत्तरेकडेच तोंड करून बसायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची विशेष सेवा करायची आहे. तसेच भगवान महादेव यांच्या पूजनात उत्तर दिशेला अधिक महत्त्व आहे. असं म्हणतात की उत्तरेकडे तोंड करून केलेल्या पूजनामुळे आपल्याला धन, धान्य, सुख, समृद्धी वृद्धिंगत होते. उत्तर दिशा स्थिरतेचे सूचक आहे. कुबेराची कृपादृष्टी या दिशेवर अधिक असते. असा असल्यामुळं आपल्याला या उत्तर दिशेकडेच मुख करून आपल्या देवी देवतांची, आपल्या देवघरातील कुलदेवतेची आपल्याला विशेष सेवा पूजा करायची आहे मनापासून. आणि कोणतीही श्रद्धेपासून केलेली सेवा ही वाया जात नसते. तर अशा प्रकारे जे काही ही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याकडून नकळत आपल्याकडं घडून जातात या तिन्ही सांजेला देवपूजा करत असताना, तर त्या तुम्ही जर टाळल्या आणि विधिवत जर तुमच्या देवघरातील देवांची पूजा केली, तिन्ही सांजेला तुळशी मातेजवळ, देवघरातील देवांजवळ आपल्याला दिवा लावला, आपल्या घरामध्ये कापूर जाळला, आपल्या घरामध्ये धूप अगरबत्ती लावली, तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेली असेल, आपल्या घरावरती जर कोणतेही दोष असतील, वास्तुदोष, ग्रहदोष किंवा एखाद्यानं बाधा केलेली असेल तर ते दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर तिन्ही सांजेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करण्याची वेळ असते आणि त्यावेळेला जर आपल्याकडून जर अशा काही कळत नकळत जर चुका घडत असतील तर लक्ष्मी माता देखील आपल्या दारातूनच परत निघून जाईल आणि त्यामुळं आपल्या घरावर ते दरिद्रता येण्याची शक्यता आहे, आजारपण येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण या काही गोष्टींचं, नियमांचं पालन आवश्यक करणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे तिन्ही सांजेला चुकूनही घंटानाद करू नये किंवा मी जे पंचदेवता सांगितले आहेत तर त्यांचे देखील आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला चुकूनही पूजन करायचं नाही. तुळशीच्या पानाला देखील स्पर्श करायचा नाही आणि तिन्ही सांजेच्या वेळेला आपण तिन्ही सांजेच्या वेळेला त्याचबरोबर सकाळी देखील देवपूजा करत असताना जी आपण दिशा सांगितलेली आहे उत्तर दिशा, तर ती दिशा पाहूनच आपल्याला बसायचं आहे आणि तसे आपल्या घरातील देवांची विशेष सेवा करायची आहे. असे जर तुम्ही नियम पाळले तर तुमच्या घरावरती तुमच्या कुलदेवतेची कृपा राहणार आहे, तुमच्या पितरांची कृपा राहणार आहे, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णूंचा, शिवांचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरभराट होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.